महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आजचा हा उत्सव माननीय ॲडव्होकेट सतीश बेंडवे यांनी पाटणकर इथे आयोजित केलेला होता आणि बरेचसे भाजपाचे आज पदाधिकारी इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आज आंबेडकरांचं दर्शन घेतलं आणि देशामध्ये चाललेल्या सर्व इत्थंभूत घटना आणि आजची गरज काळाची बाबासाहेबांनी दिलेले विचार लोकांपर्यंत खरोखरच पोचत आहेत का आणि कशा पद्धतीने आज आपण या देशाचा कारभार आखतो आहे का, घटनेची लोकांपर्यंत प्रत खरोखरच पोचली काय, त्याचं वाचन प्रत्येक मानवाने केलं आहे का, तर या इत्थंभूत घटनांची माहिती आपण ॲडव्होकेट सतीश बेंडवे यांच्याकडून घेऊया. सर, काय सांगाल, आज 134वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि बाबासाहेबांचे विचार लोकांच्या समाजामध्ये पोचले आहेत का? नमस्कार, मी ॲडव्होकेट सतीश बेंडवे. आज आपले महामानव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. आपण बघत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातले असे मानणारे सर्वात मधले महापुरुष आहेत. आज प्रत्येक समाजाला आज एक वेगळं स्थान आपल्याला समाजामध्ये समता त्यांनी प्रस्थापित केली. त्याचबरोबर आज देशाचं सर्वोच्च असलेलं संविधान, ज्या संविधानाच्या जोरावरती आज आपण सगळ्या ठिकाणी पाहत आहात की आज वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्तरावलेली आहेत. आज संविधानाच्या जोरावरती हा देश चालू आहे आणि या संविधानामुळेच आज भारताचं जे एकात्मता आहे, भारतामध्ये जी लोकशाही आहे, ही आज ज्यांचं देण आहे ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक दलित असेल, वंचित असेल, शोषित असेल, कष्टकरी असेल, या लोकांना आज समाजामध्ये मोठं स्थान मिळालेलं आहे. जर तुम्ही माझी याखाली टॅगलाईन वाचली तर तुम्हाला दिसेल की जर माझ्या भीमरावाचे आयुष्य हे शतकाचे पार असते तर प्रत्येक बहुजनाच्या घराला सोन्याचे दार असते. आणि नक्कीच हे सर्व देण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आज येणाऱ्या पुढील 15 दिवसामध्ये 15 वड्यामध्ये विविध ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमदार राजन नाईक साहेब आहेत, त्याचबरोबर आमच्या लोकसभेचे खासदार सावरा साहेब आहेत आणि वसई विधानसभेचे आमदार स्नेहाताई आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली पुढील 15 दिवस आपण संविधान दिन साजरा करतोच आहे. पण वेगवेगळ्या दलित वस्त्या असतील, त्याचबरोबर आपल्या बहुजनांसाठी असलेले वेगवेगळ्या योजना असतील, प्रत्येक स्तरावरती असलेली लोक असतील, यापर्यंत पोहोचण्यासाठी संविधानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष इथून पुढे काम करणार आहे. साहेब, हक्क मागून मिळवत नसतो तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. नालासोपारा, वसई विरार ते मूलभूत अशा सुविधा आहेत जे आता आपलेच आमदार आहेत. कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल? आपण बघितलं असेल की 2 अधिवेशनं या ठिकाणी झालेली आहेत आणि आजपर्यंत या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं ते काम करण्याचं काम आपले आमदार साहेब करत आहेत. त्यांनी दोन्ही अधिवेशनामध्ये नालासोपाऱ्याचे सर्व विषय मुद्दे त्यांनी सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सगळं महत्त्वाचे प्रश्न जे गेले अनेक वर्ष प्रलंबित होती, हे सगळे विषय आमदार साहेबांनी व्यवस्थित विधानसभेमध्ये मांडलेले आहेत आणि ते येणाऱ्याचा पाठपुरावा करून ते नक्कीच वसई विरारमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्की. थँक्यू.